तब्बल वेळेचा जर आपण विचार केला 12:50 झालेत आणि एकच मॅच अद्याप झालेली आहे, त्यामुळे थोडा सामना जलद गतीने चालू करायचा आहे. पंचांना देखील मी विनंती करेल आपण देखील लगेच सज्जराने मॅच ऑन करायची लगेचच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसरी मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकून सिन्सपाडा टीमने फिल्डिंग निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले मोहो टीमला. सलामीची जोडी आपण पाहू शकाल विनोद पाटील आणि जगदीश पाठे, माफ करा, विनोद पाठे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि जगदीश भोईर या फलंदाजाला आपण पाहतो सलामीला दाखल झालेत. आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिला षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रवी गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. जमलेल्या तमाम सर्व क्रीडारसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. मॅच ऑन होते. पहिलाच बॉल, गोलंदाज रवी या गोलंदाजाचा आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, टॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील केले, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अगदी मोठा फटका लगवायचा होता, ताकदीचा प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. हा पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये इथून किती धावांपर्यंत पोहोचेल मोहो टीम हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पंचाच्या डाव्या इष्टीतून म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळी फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात आणि चांगला झेल तिथं घेतला जातोय. पहिल्या विकेटचा पतन, पहिला करर झटका बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला विनोद मैदानाच्या बाहेर. पहिला हादरा लागला बॅटिंग करत असताना मोहो टीमला. गोल्डन डकचा शिकारून माघारी परतला विनोद पाठे. मोठे पटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क जुळला नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात होते आणि तिथे मात्र अतिशय सोपा झेल होता. सॉफ्ट डिस्मिसल मी जरूर म्हणेल. विनोदची पारी संपुष्टात. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संतोष पाटील या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय संतोष. इथून पार्टनरशिप कशा प्रकारे बिल्ड केली जाईल याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या अद्याप स्थिर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव नव्हती, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता मात्र संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये कुणी गाडी घेऊन जायचं नाही पहा. मी क्रीडा रसिकांना मी विनंती करेल आपण थोडं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये कुणी गाडी घेऊन येऊ नये. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, विकेट किपरकडून चूक झाले, तिथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि अशा रीतीनं 2 धावेने इथे मात्र थ्रोचा एक धाव अजून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल पहा. फेकी चांगली होती आणि तिथे मात्र बॅकअप चुकीचा राहिला आणि अशा रीतीनं 4 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. बॅट कट, यस थँक्यू, बॅट कट होती, विकेट किपरकडून चुकी झाली आणि तिथे मात्र 4 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून चुका करत असताना आपण पाहतो चिंचपाडा 40+ संघ 1 धाव होते, तिथे मात्र 3 धावा एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 4 धावेने धावफलक पुढे जाते. टोटल 4 धावा धावफलकावरती 1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना मोहो टीम आपण पाहतोय. यावेळी देखील अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिडऑनमध्ये खेळाडू तैनात आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट, एका धावेच्या सहाय्याने धावफलक अजून पुढे जाईल. टोटल 5 धावा धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये रवी चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. मोठे फटके मारू देत नाहीये अद्याप, एकही मोठा फटका आला नाही. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेले खेळाडू आपण दोन्ही पाहतो. जगदीश आणि संतोष दोन्ही फलंदाजांना एकदम जखडून ठेवण्याचं काम अद्याप रवीने गोलंदाजाने केलेलं आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी ओव्हरपिच टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला फलंदाज
संतोष पाटील बॅक टू द डगआउट. धावफलक स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या विकेटचं पतन, धावसंख्या 5 आपण पाहतोय. फलंदाज संतोष पाटील 4 धावांवरती बाद झालाय. प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बिफोर म्हणजेच पिचिंग इन लाईन मध्ये खरं तर खेळाडू हा सापडला, लेग बिफोरचा शिकार बनलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश भोईर. इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल महेश भोईरला देखील पाहावं लागेल, कारण टोटल धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर आहे. 5 धावा धावपलकावरती. रवीचं मी कौतुक करेल, मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राईट टाइम ओव्हर द विकेटने. हो यावेळी देखील प्रहार केलाय, पहिल्याच बॉलवरती इथे ठोकलाय षटकार फलंदाज महेश भोईरच्या बॅट मधून, माइटी हिट. अंतिम बॉलवरती प्रहार केला, 6 धाव्याने धावफलक फ्लाय होईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघात जाऊन पोहोचला. टोटल 2 बाद 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला स्पीडअप करत आहे. 1 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाने बनवले 11, 2 बाद. आता मात्र वैदिक पहिलं सांघिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कपिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिले 5 बॉल रवीचे खरं तर अगदी चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर अंतिम बॉलवरती शॉट ऑन पूल केला. फलंदाज महेश भोईरनं षटकार ठोकला. आल्या आल्या आपलं इरादे स्पष्ट केलेत. खरं तर टीमला गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची पॉवर प्लेमध्ये, आणि तो फटका अगदी चांगला सजवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी वरून चेंडू सीमा पार 6 धावा, आणि 6 धाव्याने धावफलक पुढे गेला. टोटल 11 धावा धावफलकावरती लागलेत. म्हणजेच 11ची सरासरी इथून गाठली ती म्हणजे मोहो 40+ संघाने. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार राहतील. कपिल दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना दिसतील आपल्याला. आता मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संपले. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळाडू. व यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लाईन लेंथ जरूर चांगली पाहायला मिळते. पहिल्याच बॉल हा डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी, दडपण निर्माण करण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातंय. 1 षटकार वगळता पूर्णपणे जखडून ठेवले अद्याप मैदानाच्या आतमध्ये मोहो 40+ संघांच्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी मी म्हणेल चिंचपाडा टीमकडून. कपिलचा पुढचा बॉल. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु इथे मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ. त्यामुळे मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जातोय. टोटल 12th ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती 2 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाची आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये दुपारच्या सत्राला सुरुवात झाली, म्हणजेच इथून चेंडू चांगले ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतील. 4 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 41 धावा जर झाल्या तर चांगला स्कोर जरूर इथून उभारतील मोहो 40+ संघ. परंतु तेवढ्या धावा उभारण्यात यश प्राप्त होईल का नाही हे मात्र येणारे वेळकाळ जरूर सांगून जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कपिलचा पुढचा बॉल. हो यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा हा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. पंच आम्हाला इशारा करतायत ही धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये असेल. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे जातोय. टोटल धावफलकावरती लागलेत 12 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाज तयार. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात, आणि इथून मात्र अजून एक धक्का बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला. फलंदाज संतोष पाटील मैदानाच्या बाहेर. तेरा धावेवरती तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. फलंदाज संतोष पाटील इथून डगआउटच्या दिशेने रवाना होत आहेत. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जनार्दन पाटील संघाचा कर्णधार आपण पाहू शकाल. मोहो 40+ संघाचा बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ सातत्याने राहिलाय जनार्दन पाटील या खेळाडूचा. आता मधल्या फलीमध्ये कशी बॅटिंग करतील जनार्दन पाटील हे ते आपण पाहणार आहोत.
गोलंदाजीच्या मार्कवर कपिलने चांगली गोलंदाजी केली. अद्याप 3 चेंडू हाताळलेत, 4 बॉल हाताळलेत त्यांनी आणि अगदी चांगली गोलंदाजी. संत गतीने धावसंख्या पुढे जाते. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, एज लागले डीप फाईन लेग रिझनमध्ये. दूरवरून खेळाडू येत आहेत, चेंडूची अडवणी होईल का, परंतु चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार. प्रयत्न चांगला होता, अगदी शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू होते, प्रयत्न भरपूर केले, परंतु चेंडू आणि त्यांच्यामध्ये जी रेस लागली होती ती मात्र चेंडूने जिंकली. मच निडेड बाउंड्री आले मोहो 40 प्लस संघाकडून. 4 धावेने धाव फलक पुढे. टोटल 17 धावा धावा फलकावरती, 17 ऑन बोर्ड. जनार्दन पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. प्रॉपर टायमिंग जुळला नव्हता तरी देखील 4 धावा मोहो 40 प्लस संघाला मिळतात. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, ईशान टेकन. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना मोहो 40 प्लस संघाला. बिग फिश इन द नेट. जनार्दन पाटील मैदानाच्या बाहेर. तर अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅकफुटला ढकललं मोहो 40 प्लस संघाला. मोहो 40 प्लसच्या धावा झाल्या, त्यामध्ये 4 बाद. टोटल 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावा फलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावा धावा फलकावरती लागलेत. 8.50च्या सरासरीने धावा इथून काढल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा केल्या होत्या. त्यानंतर कपिलने अगदी चांगली गोलंदाजी केली, मी म्हणेल इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. आणि तिथून मात्र मोहो टीमला थोडंसं अडचणी निर्माण होत आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतो 4 विकेट्स जरूर गेलेत आणि टोटल धाव फलकावर धावा 17 आपण पाहतोय. अनंत पाटील मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज दाखल झालाय. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये दत्ता आता दाखल झालेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 17 धावा धावा फलकावरती ॲड केलेत. पहिले आपण मॅच पाहिली केवळ 40 प्लस त्यांच्या अगेन्स्ट हरिग्राम संघाने विजय संपादित करत सेकंड राऊंडमध्ये दाखल झालाय. त्यामुळे ही मॅच देखील इंटरेस्टेड आहे. एक साईडला मोहो आणि दुसऱ्या साईडला चिंचपाडा 40 प्लस. या 2 टीम दरम्यान आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहत आहोत. दत्ता पहिलाच बॉल आपण पाहतो दत्ताचा 3ऱ्या षटकातला. आपण यावेळी फुल टॉस ऑन साईडला बेरकवण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंगॉपमध्ये खेळाडू तैनात आपण पाहतो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा अशा रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतो 19 धावा धावा फलकावरती. असाच काहीतरी खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एखादा मोठा फटका आणि एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं इथून तर धावा चांगल्या जमवू शकतात. एक फायटिंग स्कोर जरूर मोहो 40 प्लस टीम उभारू शकतो, यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू होता. बॅक टू द ड्राईव्ह, रनआउटची संधी आणि तिथून मात्र चुकी होते. बॅकअप खराब राहिला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा एकदा प्रयत्न केला जाईल का, तिथे एकही धाव नव्हती. तिथे मात्र चुकी करत असताना चिंचपाडा 40 प्लस टीम. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून थोड्याशा चुका होत आहेत. 40 प्लसचा खेळ म्हटलं की असं काही होणारच, यामध्ये आतील मात्र शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार दत्ता. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. मिड विकेट रिझन मधून दूरून खेळाडू येतील. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकअप देखील चुकीचा राहिलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चुका केल्या जातात आणि चेंडू इथे फरार होतोय सीमा पार. 4 रन. अगदी सोपा झेल होता. दूरवरून खरं खेळाडू आले होते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू होते आणि तिथे मात्र सूर्याची किरण डोळ्यावर आले आणि तिथून चेंडू वनबाउंस सीमारेषा बाहेर गेला. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू होते, परंतु बॅकअप देखील चुकीचा पाहायला मिळाला आणि तिथून 4 धावा मिळाल्यात मोहो 40 प्लस टीमला. 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा फलकावरती 24 लागलेत. मैदानाच्या आतमध्ये इथून मोठे प्रहार करावे लागतील मोहो 40 प्लस. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एच लागले. पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना मोहो 40 प्लस संघाला फलंदाज बाद.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी पंच करायचा होता बॅकफुटला जाऊन, परंतु बॅट अँड बॉलमध्ये हलकंसं कनेक्शन राहिलं आणि तिथून मात्र विकेट किपरने कोणतीही केली नाही चूक. आणखीन एक धक्का म्हणजे अर्धी सेना मैदानाच्या बाहेर जात असताना मोह 40 प्लस संघाची 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल धावसंख्येचा विचार केला ना तर टोटल 24 धावा धावफलकावरती लागलेत. आता मात्र शांताराम पाटील 7व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झालाय. इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील शांताराम पाटील या फलंदाजाची हे देखील पाहावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे मोह 40 प्लस संघ. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, चांगले मोठे फटके मारावे लागतील मोह 40 प्लस संघाला. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येईल. यस, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 25 ऑन बोर्ड, 25 धावा, 5 बाद. चिंचपाडा टीम ने टॉस जिंकून फिल्डिंगचा अद्याप निर्णय चांगला राहिला आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून बऱ्याच चुका झाल्या, परंतु धावा फलकावरती जास्त खर्च केला. क्या बात है, व्हॉट अ शॉट, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद छू मारतार षटकार. क्या बात है, महेश भोईरच्या बॅटमधून रिव्हर्स हा धमाकेदार शॉट. 6 धावेने धावफलक फ्लाय होते. धावफलकावर धावा 3 षटकाच्या अखेरीस 5 बाद 31 धावा धावफलकावरती मोह 40 प्लस संघाच्या. तर अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोह 40 प्लस संघ 10.30च्या सरसने अद्याप बॅटिंग करत असताना 31 धावा धावफलकावरती लागलेत, 5 बाद. रिव्हर्सचा मागील चेंडूवर आपण षटकार पाहिला, अगदी आपली गुणवत्ता सिद्ध केली फलंदाज महेश भोईर या फलंदाजाने. 2 माहिती हिट त्याच्या बॅटमधून. यावेळी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचाने लाईन चेक केली, हा बॉल वाईड आहे, चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल झालेत. आता इथून अंतिम षटकामध्ये धावा कशा प्रकारे घेतल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. टार्गेट सेट करणारा षटक आहे. इथून अंतिम षटक दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने यावेळी देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलमध्ये ज्या प्रकारे संपर्क व्हायला पाहिजे तो मात्र संपर्क होत नाहीये. त्यामुळे पण बॅटकट आहे का? यस, बॅटकट आहे. सिंगल कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने संघ पुढे. टोटल 32 ऑन बोर्ड, 33 धावा धावफलकावरती लागलेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये अद्याप 5 बॉल शिल्लक. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटन्समध्ये बॅटने स्विंग अगदी चांगली पाहायला मिळाली. फलंदाज महेश या फलंदाजाचे आपण पाहतो ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर हलकासा स्विंग पाहायला मिळाला आणि तिथून मात्र चेंडून घेतलेलं वळण फलंदाजाला समजलं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. निर्धाव बॉलची इथून सांगता पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळी फिंगर रोल खेळते. यावेळी देखील डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आणखीन एक तडाखा महेशच्या बॅटमधून, हा चौकार. चार धाब्याच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 37 ऑन बोर्ड. आमचे साथी स्कोरर शुभम माले आम्हाला सांगतायत की 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. महेशने चांगली बॅटिंग केली. मी म्हणेल या मॅच मध्ये मोह 40 प्लस अगदी अडचणीमध्ये सापडला होता आणि संकटमोचक खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप साकारत असताना महेशला आपण पाहतोय. महेश भोईरच्या बॅटमधून आपण तब्बल पाहिले तर 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अद्याप 4थं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातले काही बॉल शिल्लक. जेवढे बॉल महेश खेळेल तेवढं मोह 40 प्लस संघासाठी चांगलं राहील, कारण चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये महेश भोईरला आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मनोज. यावेळी देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडून बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. चला नेक्स्ट मॅच धरणा 40 प्लस आणि वावंजे 40 प्लस संघाला मी पहिला पुकार करू. आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. धरणा 40 प्लस आणि वावंजे 40 प्लस. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातो. टोटल धावा फलकावरती 39 धावा फलकावरती. फायटिंग स्कोर आता उभारलाय
मोहो 40+ संघाने. जशी इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धरणा 40+ संघ आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. वाबंजे 40+ देखील आम्ही विनंती करू आपण देखील यावर टॉस करण्यासाठी. यावेळी पहा प्रहार केलाय, क्या बात आहे, वॉटर शॉट, टायमिंग चांगला होता परंतु एलिव्हेशन त्या बॉलवरती पाहायला मिळत नाही. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाने बनवल्या 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय ते आता चिंचपाडा टीम समोर. इथून 24 बॉल 40 धाब्यांची गरज असेल चिंचपाडा टीमला. 10.00 ची सरासरी इथून गाठायची चिंचपाडा टीमला. धावसंख्येचा इथून पाठला कशा प्रकारे राहील का धावा डिपेंड केल्या जातील. फायटिंग स्कोर जरूर उभारलाय मोहो 40+ संघाने. मॅचमध्ये ट्विस्ट जरूर आता निर्माण होईल कारण धावा चांगल्या बनलेल्या आहेत धाव फलकावरती. चला बाबांचे 40+ कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. आणि धरणा 40+ संघाला देखील आम्ही विनंती करू आपण देखील आला असाल तर लगेच संपर्क साधा, लगेचच टॉस केला जाईल. चाळीस धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. त्या 40 धावांचा पाठलाग इथून चिंचपाडा कशा प्रकारे करेल का धावा डिफेंड केल्या जातील. आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. अगदी आमच्या समवेत जोडलेत आज आपण आमचे गुरुवर्य रॉकस्टार प्रवीण गायकर सरांकडे आपण इथे वळतोय. थँक्यू. धन्यवाद लवेश. धावा झाल्या धावफलकावरती त्या 40 आणि विजयासाठी 39 झाले. 40 धाब्यांचं आव्हान असेल. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 10.00 ची सरासरी राखावी लागेल. तर टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो गावदेवी धरणा 40+ आणि सम्राट वावंजे ना, गावदेवी धरणा 40+ आणि वावंजे 40+. वावंजे सुभाष कोंदले यांचा संघ. तर त्यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना. आमचे रविभाई पाटील यांना पाहू शकाल मित्रांनो. चिंचपाड्याची जी स्पर्धा झाली आता स्वाकिलीवाड्याची, त्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली या पट्ट्यानं.
तो धन्यवाद लवेश भाई। चलिए फील्डिंग की रचना तुरंत कीजिए, कप्तान से गुजारिश करेंगे वहां पर मोह टीम के आपकी फील्डिंग की रचना तुरंत कीजिए। आरंभिक बल्लेबाज हमारे सुधीर सर परदेशी सर, आपका स्वागत है, सीनियर समालोचक और साथ ही साथ एक बढ़िया क्रिकेटर। और चलिए जहां पर सवाल है बल्लेबाज आरंभिक रवि और निवृत्ति, दो ओपनर्स बल्लेबाज छिसपाड़ा 40+ मास्टर की ओर से। हमने रवि की बल्लेबाजी बहुत मर्तबा देखी है दोस्तों। संजय, ये बल्लेबाज अगर एक बार जम जाए ना तो सामने वाले कितना भी बड़ा गेंदबाज क्यों ना हो, उसे धोने की ताकत ये गेंदबाज रखता है। लेकिन देखेंगे मोह टीम की ताकत है उनकी गेंदबाजी, अगर उनकी गेंदबाजी चलती है तो मजा आएगा। तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर मैच होगा शुरू। लक्ष्य है टोटल 40 रनों का और 40 रनों का लक्ष्य लेते हुए पहले सलामी बल्लेबाज रवि और उनका साथ देंगे निवृत्ति और गेंदबाजी कमान जनार्दन पाटिल। वो राउंड विकेट से काफी तेज गेंद फेंकी थी। नटरा स्टाइल में खेलने का प्रयास जरूर किया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल के साथ शुरुआत विनोद पाटिल की पहचान है दोस्तों, ये बेहतरीन विकेट कीपर जाने जाते हैं। जिस तरीके से जिम्बाब्वे के टटेंडा टाइबो, बिल्कुल उस तरीके की हमेशा उनकी विकेट कीपिंग हमें नजर आती है। कितने सालों से उन्हें टेनिस क्रिकेट विश्व के लिए अपना जबरदस्त योगदान दिया है, वही विनोद पाटिल विकेट कीपर की भूमिका में। बड़ा शॉट खेला, जरूर हवाई यात्रा लेकर जाएगी। ये रवि ताबड़तोड़ बल्लेबाज है, वैसे रुकना पसंद नहीं करते स्लो ओवर, लेकिन जबरदस्त स्ट्रोक 6 रन। बेहतरीन शौक रवि के बल्ले से सीधा छक्का निकला है और 6 रनों की मदद से स्कोर बनाए स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। आमचे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाले संघाचे वरिष्ठ खेळाडू आणि आमचे समालोचक मित्र नवनाथ साहेबांना विनंती, नवनाथ सालुंके साहेबांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। इस बार भी अच्छा शॉट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेला है, सीमा रेखा की तरफ जाएगी गेंद, दन करती हुई गोली के रफ्तार से 4 रन। रवि को पहली गेंद के ऊपर बिल्कुल बीट किया था लेकिन उसके बाद यहां पर देखेंगे उन्होंने शानदार शुरुआत दी अपनी टीम के लिए। 10 बने, थोड़ी सी कमजोर यहां पर गेंदबाजी की शुरुआत देना चाहते हैं। वैसे जनार्दन के पास भी अनुभव है, प्रकाश जैसे खिलाड़ी उनकी टीम में है, नामदेव जैसे गेंदबाज उनके टीम में मौजूद है। लेकिन चलिए यहां पर शुरुआत का जवाब देने का प्रयास, प्रति ओवर 10 रन चाहिए और इसी 10 के रिक्वायर्ड रन रेट से अब तक यहां पर चल रही है। 3 गेंदों में पहले 10 रन आ चुके, चमचमाती हुई ट्रॉफी लकी स्पोर्ट्स की ये चमचमाती हुई ट्रॉफी आपके सामने नजर आती हुई। राहुल स्पोर्ट्स शॉप का भी आज उद्घाटन समारोह हमने देखा, उनको भी शुभकामना देना चाहेंगे। बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे जरूर लेकिन डॉट बॉल पैर पर लगी गेंद जोर से कती है, वहां पर गेंदबाज जनार्दन के पास भी संजय माली हमारे होंगे, एक सीनियर खिलाड़ी है दोस्तों। ये भी अगले कुछ समय में हमें ये जो रेगुलर समाप्त होगा फिर 40+ में नजर आएंगे। और वैसे दो साल है उन्हें भी, लेकिन जब तक है तब तक वो रेगुलर क्रिकेट जरूर अपनी टीम के लिए योगदान देते हैं। गणेश पारवे होंगे, सम्राट माली, उमेश माली, ऐसे जो युवा खिलाड़ी उनके पास है। अजीत दुग्गल होंगे। अच्छा क्रिकेट हमेशा केवल टीम के सभी युवा खिलाड़ियों की ओर से हमें देखने को मिलता है। वो आगे कर खेलने का प्रयास विकेट कीपर के द्वारा गलती और ये मिलेगा किस्मत का चौका, गेंद सीमा रेखा की तरफ, बाई का इशारा अंपायर का। 4 रनों का और इसी 4 रनों की मदद से स्कोर बनाए स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 14 रन। गावदेवी धारणा टीम के कप्तान और उनके प्रतिस्पर्धी होंगे वावंजे, गावदेवी वावंजे। सुभाष भाई आपका कप्तान टॉस के लिए भेजिए। 4 रन मिलेंगे और इसी 4 की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 14 रनों के ऊपर। एक तेरी तो दूसरी मेरी, यही कुछ नजर आता होगा। परिस्थिति यहां पर थोड़ी सी बिकट है लेकिन इस परिस्थिति को संवारना पड़ेगा। वो मिस टाइमिंग स्ट्रोक है, इस बार मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे जरूर आते हुए। ओ बढ़िया कैच, एक समय लग रहा था ये कैच छूटने वाला था
क्या जबरदस्त दौड़ लगाई उन्होंने और बिल्कुल ये कैच पकड़ा और बल्लेबाज होंगे इसी के साथ आउट। डेंजरस बल्लेबाज रवि बैक टू द पवेलियन। मोह टीम के जॉन्टी रोड्स जाने जाते हैं दोस्तों। क्या बढ़िया फील्डिंग की जॉन्टी रोड्स ने। सुनील भाई ने क्या जबरदस्त कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज रवि का किया खात्मा। और पहले ओवर की बात करेंगे तो पहले ओवर के खेल समाप्त होने के बाद स्कोर बनाए 14, जीतने के लिए लक्ष्य है टोटल 40 का, यानी कि अभी भी बात करेंगे 18 गेंदों में चाहिए 26 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज कपिल परदेशी मैदान के अंदर आते हुए ये भी ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं और निश्चित तौर पर देखेंगे यहाँ पर एक विकेट गंवाने के बाद अब क्या कमबैक करेगी। बॉलिंग में दुर्बारी छोर से परिवर्तन, इस वक्त बॉलिंग मार्ग पर आएंगे नामदेव पाटिल। लेफ्ट हैंडर गेंदबाज है। क्या कमाल का क्रिकेट खेलते हैं दोस्तों। जहां जहां 40+ के मैचेस रहते वहां वहां उनकी उपस्थिति हमेशा हमें देखने को मिलती है। स्वर्गीय हर्षल भाऊ शांताराम पाटिल इनके स्मरणार्थ ये टी शर्ट दे सकते हैं मो टीम के लिए। फुल टॉस बॉल बॉलर के सर के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। एक रन पूरा, दूसरे का प्रयास पलट कर देखा भी नहीं निवृत्ति ने। 1 रन मिलेगा। तर गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तथा पनवेल 40+ मास्टर उपाध्यक्ष विकासदादा केनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। दादांना विनंती असेल गावदेवी एंटरप्राइजेस पनवेल 40+ मास्टर उपाध्यक्ष विकासदादा केनी या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। 1 रन बना सिंगल के साथ और रन संख्या टोटल पहुंची 15 के ऊपर। अच्छी शुरुआत देना चाहती इस ओवर में गेंदबाज नामदेव पाटिल लेफ्ट आर्म ओवर विकेट से। वो पल्ला जोर से जरूर घुमाया था, घुटना भी टेका वहां पर बल्लेबाज कपिल परदेशी इन्होंने, लेकिन बल्ले के रडार में गेंद नहीं है। काटा बदला गेंद ने और पड़ने के बाद बाहर की तरफ निकालती हुई डॉट बॉल की समाप्ति। वेरी गुड बॉलिंग बाय दिस ओवर फ्रॉम द नामदेव पाटिल। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, हो बढ़िया फील्डिंग। इस बार फिर से एक बार मेरे ख्याल से जॉन्टी रोड से ये चौका रोका है इन्होंने। ऐसा लग रहा था बाउंड्री जाने वाली थी। आमचे प्रणय 11 चे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडवसाहेब मोहो यांच्या वतीने देखील मोहो टीमला शुभेच्छा देत आहेत। त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। सातत्याने त्यांच्या माध्यमातून अनेक संघांना मित्रांनो पुरस्कृत केलं जातं। ते पंढरीनाथ कडव यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। अच्छा शॉट है, गैप में खेलने का प्रयास, जहां पर सवाल है लॉन्ग अप की तरफ फील्डर आते हुए गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। एक के साथ यहां पर आगे पहुंचना चाहती है इन दोनों को चेस करने वाली टीम चिंचपाडा 40+। काही दिवसापूर्वीच आपण कालभैरवाची यात्रा आपण चिंचपाडा गावामध्ये पाहिला, उत्सव पाहिलात आणि आज घोटी रसमास्टर चिंचपाडा संघ दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये, पण तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहताय तो मोहो 11 प्रणय 11 संघाचे पुरस्कर्ते आमचे पंढरीनाथ कडव साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या वतीनं मोह संघाला शुभेच्छा आल्यात। और इसी के साथ गेंद सीमा रेखा के पार 4 रन। पंढरीनाथ कडव साहेब प्रणय 11 चे दिग्गज पनवेल तालुक्यातील पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतो। युट्यूबच्या माध्यमातून ते देखील आनंद घेत आहेत। यावं प्रणय 11 चे दिग्गज पुरस्कर्ते, आपलं सहर्ष स्वागत आहे। लकी पॅकर म्हणून त्यांना पाहिलं जातं। मागच्या वर्षी 30 ते 40 ट्रॉफ्या। इस बार भी अच्छा शॉट है ओवर द बॉलर हेड, वी शेप में गेंद जाती हुई। अच्छा यहाँ पर फील्डिंग का एफर्ट नजर आता हुआ। 1 रन वहां पर मिलेगा। उस समय लग रहा था कि वहां पर कपिल परदेशी को बाउंड्री जाएगी, वो रुके थे और ये क्या चालाक चिता नजर आया हमें मोह टीम का। रन मिलेंगे तो रन संख्या पहुंची 23।
27 रनों की। चेक करना चाहते, अंपायर का निर्णय अभी तक आया नहीं हमारे पास, चलिए चेक करना चाहेंगे। तो चलिए यहाँ पर तीसरे अंपायर का निर्णय हमारे तक आ चुका है कि 2 ही रन मिलेंगे, और वहां पर वॉलंटियर भी शायद मौजूद है, हमारे दर्शक वो भी कह रहे हैं कि फील्डिंग ठीक हुई है, तो बिल्कुल मिलेंगे सिर्फ 2 ही रन। और इसी 2 रनों की मदद से ओवर भी समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 23। जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदे और 17 ना 17 रनों की जरूरत, 12 में चाहिए 17। 40 रनों का लक्ष्य है। बॉलिंग में दूर वाले छोर से किस गेंदबाज को लाना चाहेंगे? मोह टीम के 40+ के कप्तान। बॉलिंग मार्ग पर प्रकाश, आई थिंक मेरे ख्याल से बॉलर आ चुके हैं। महेश भोईर, संजय माली इनके परम मित्र जाने जाते हैं दोस्तों, लेकिन देखेंगे आज उनके ऊपर जिम्मेदारियां कप्तान ने सौंपी है। और वैसे केवाले की बात करेंगे कि ग्रामस्थ मंडल केवाले, और यही जो मैदान है दोस्तों केवाले का, ये ऐतिहासिक रिकॉर्ड हुआ था कि नेरे धुंधरे विभाग की पिछले 10 साल पहले 8 साल पहले पहली नाइट टूर्नामेंट रखी गई थी, वो भी 2013 या 14 के करीब। और इतनी दर्शकों की भीड़ थी, इतनी दर्शकों की भीड़ थी, तो काफी तादाद हमें नजर आई थी। और फिर से एक बार वही पुनरावृत्ति हमें देखने को मिलेगी केवाले के सरजमी पर नाइट का एक शानदार आयोजन। तो लीडिंग एज लगी हवा में, गेंद काफी देर तक खिलाड़ी दौड़ रहे जरूर, और क्या कर रहे, सूरज की किरणें शायद उनके ऊपर आई, और वन बाउंस गेंद जाती हुई सीमा रेखा पार। 4 रनों के लिए 4 की मदद से रन संख्या पहुंची है 27 रन। जीतने के लिए 13 रनों की जरूरत। प्रकाश शायद खेलते हुए नहीं नजर आ रहे, उनके पांव में थोड़ी सी गहरी चोट है, इसकी वजह से वो नहीं खेल पा रहे। वैसे वो भी अच्छे बल्लेबाज और गेंदबाज के लिए जाने जाते हैं, लेकिन उनके अनुपस्थिति में बिल्कुल यहाँ पर खेल रही है। और आने वाले 5, 6, 7 तारीख को भी महू के मैदान के ऊपर 40+ के मैचेस हमें देखने को मिलेंगे। उन सभी 40+ मास्टरों को, यानी कि 24 की 24 40+ टीम मास्टरों को हम शुभकामना देना चाहेंगे। 13 रन चाहिए अब जीतने के लिए, 17 चाहिए थे, बाउंड्री मिली। अब 11 गेंदों में चाहिए 13 रनों की जरूरत। धरना टीम के कप्तान मौजूद है, भवंज टीम के कप्तान ही, कुछ ही क्षणों में उनका भी हमें जरूर आगमन देखने को मिलेगा। तो आगे अगर खेलने का प्रयास जरूर, थोड़े से आगे आए थे खिलाड़ी और गलती की, क्या रोक पाएंगे इस समय? बैकअप जनार्दन का जबरदस्त नजर आया, अच्छी फील्डिंग नजर आती हुई। तब तक 2 रन मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 29-29 के ऊपर। आप जीतने के लिए मात्र केवल 2 और 11 रनों की आवश्यकता है। 2 गेंदें इस ओवर की अभी तक फेंकी गई है। संजय, अच्छा क्रिकेट 40+ मास्टरों की ओर से भी हमें देखने को मिला है, ना कोई तकलीफ ना कोई चिड़चिड़, पूरी तरीके से शांत स्वभाव से अपना क्रिकेट खेलते, एक दूसरे को प्यार मोहब्बत दिखाते हैं। मजा आता है जब ये लोग खेलते हैं। इतनी उम्र में भी फिटनेस कितना महत्वपूर्ण रहता है। आगे आकर खेलने का प्रयास, विनोद के द्वारा थोड़ी सी गलती हुई, स्टंपिंग का चांस जरूर बन सकता था। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 30 के ऊपर। बची हुई गेंदें अभी भी 9, और 9 गेंदों में चाहिए 10 रनों की जरूरत। ये मेरे ख्याल से आप देख सकते हैं, संतोष भाई अगर वो कैच पकड़ते विकेट भी मिल सकता था, लेकिन थोड़ी सी सूरज की जो किरणें वो थोड़ी सी उनके आंखों पर आई, जिससे कैच जज करना थोड़ा सा कठिन हुआ। विनोद के द्वारा एक चौका मिला, वो 8 रन फिजूल के गए। लेकिन देखिए आप यहाँ पर प्रयास जारी है, 30 बने 40 का टारगेट, अभी भी चाहिए 9 में 10 की जरूरत। वो लेट कट खेलने का प्रयास गली के रीजन में, लेकिन फर्स्ट स्लिप में गेंद टर्न होती हुई 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। बॉलिंग अच्छी महेश भोईर की ओर से, लेकिन एक तरफ अगर बात करेंगे कपिल परदेशी डटे हुए, और उनका साथ देने वाले बल्लेबाज निवृत्ति अभी भी डटा हुआ है। निवृत्ति के बल्ले से 1 चौका, और कपिल परदेशी भाई इनके ओर से, इनके बल्ले से 1 चौका। यानी कि रवि आए थे सलामी बल्लेबाज, उन्होंने भी 1 चौका और 1 छक्का धागा, और अपने टीम की शुरुआत ताबड़तोड़ देने के बाद ये अच्छी स्थिति में नजर आती हुई। सिर्फ 1 ही विकेट गवाया है छिसपारा 40+ टीम ने। ओ, इस बार भी ये डॉट बॉल थी, विकेट कीपर के द्वारा ये गेंद छूटी। विनोद के हाथ में शायद गेंदें नहीं ठीक से आ रही है। 22 का इशारा, 1 रन मिलेगा, और इस 1 रनों की मदद से 32 पर पहुंची है। अब 7 गेंदों में चाहिए जीतने के लिए 8 रनों की जरूरत। सोचो योगेश भाई मड़वी, अगर ये आखिरी गेंद डॉट आएगी तो 6 में 8 रन, थोड़ा सा मजा आएगा।
याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय रविभाई शेळके यांचं आगमन झालं. रविभाई या व्यासपीठावरती एक तडाखेबंद फलंदाज म्हणून त्यांची आपण ख्याती सातत्याने पाहिले मित्रांनो. आज बालूशेठ हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या समवेत आज समाज दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्वाचं योगदान आपण पाहतो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर आपण लायन ग्रुपची संस्था पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कामं देखील केली जातात समाजाच्या दृष्टिकोनातून आणि चांगलं शिबिर मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो वाढदिवस जेव्हा असेल तर समाजाच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांपर्यंत चांगली सेवा केली जाते. रविभाई यावं, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तो इसी के साथ ओवर की समाप्ति, ओवर समाप्त हो चुका है. टोटल तीसरा 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 32 यानी कि 6 गेंदे और 8 रनों की आवश्यकता. आर्यन ग्रुपचे सर्व समीर शेठ पाटील चिरले यांच्या अगदी निकटवर्ती आणि खंदे समर्थक म्हणून आम्ही रविभाई यांना पाहतो. रविभाई यावं व्यासपीठावरती. संजय माले आपल्याला आमंत्रित करत आहेत. आज मला वाटतं 40 मास्टर इन ऍक्शन मध्ये रविभाई. ओ रविभाई, तो चलिए बिल्कुल कल काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी की मेरे ख्याल से. 6 गेंदे और 8 रनों की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन. क्या विनोद पाटे, जी हाँ विनोद पाटे इस समय बॉलिंग मार्ग पर. छह गेंदों में 8 रनों की जरूरत है. पहली गेंद लॉफ्टेड हिट करने का प्रयास. गेंदबाज विनोद गेंदबाजी के लिए आए और आते ही सफलता दिलाई. क्या बढ़िया कैच रनिंग पकड़ा महेश भोईर के द्वारा. अनबिलीवेबल कैच. विश्वास ही नहीं हो रहा है कि ये कैच पकड़ सकते. मिड विकेट की तरफ से उन्होंने दौड़ लगाई और क्या खूबसूरत उन्होंने कैच पकड़ा. ये कैच पकड़ा या मैच पकड़ा है आने वाला समय ही बता पाएगा. लेकिन फिलहाल बात करेंगे इस समय ये विकेट मैदान से बाहर लौटता हुआ. बल्लेबाज निवृत्ति लौटेंगे मैदान से बाहर और उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज विश्वनाथ आते हुए इस समय गेंदबाजी के बल्लेबाजी के लिए नंबर 4 की पोजीशन पर 5 गेंदों में 8 रनों की जरूरत है. विनोद पाटे यहाँ पर प्रयास जारी है. रायगढ़ 40+ मास्टर जो बिग बैश टीम में बिग बैश होता है, खास करके रायगढ़ पनवेल 40+ मैचेस होते हैं लीग के, वहां पर भी इस खिलाड़ी की वर्णी हमेशा हम देखते हैं. लेकिन इस समय 5 में अगर 8 रनों की जरूरत जो है वो बचाने में कामयाब हो पाते तो हैबत राय केवल के मैदान के ऊपर ऐतिहासिक रिकॉर्ड होगा. वैसे ये गेंदबाजी करते नहीं, प्रकाश नहीं है, इसकी वजह से आज इन्हें एक गेंदबाजी का मौका मिला है. और इन्हें देखते मुझे श्रीलंका टीम के अरविंदा डिसिल्वा की याद आती है. बिल्कुल ठीक उसी तरह की उनकी बल्लेबाजी. इस बार गेंदबाजी पार्ट टाइम बॉलिंग की भूमिका निभाते. ओ विकेट कीपर ये क्या कर रहे हैं मेरे भाई. एक ही एक डॉट बॉल आ रही है और आप ये मौका दे रहे. जो आप ग्लव्स पहन रहे हैं या आपके 2 हाथ नहीं, आपके 4 हाथ है. 4 हाथ से अगर आप गेंद नहीं रोक सकते तो फिर कोई फायदा नहीं. कपिल परदेशी को स्ट्राइक पर देना यानी कि आपके गेंदबाजों के ऊपर खतरा मंडराना है. ये डॉट बॉल आ सकती थी, कपिल परदेशी नॉन स्ट्राइक एंड पर रह सकते थे, लेकिन अभी भी हिम्मत हारी नहीं. बची हुई गेंदें 4 और 4 में चाहिए महज 7 रनों की जरूरत. ये लीजिए जैसे ही स्ट्राइक रोटेशन हुई और उसका जवाबी हमला दिया. एक गलती सीमा रेखा पार 6 रन. स्कोर इज लेवल बट 1 रन कंपल्सरी चेस. और राजू चाचा आवाज दे रहे कि 1 रन काटूंगे, 1 रन काटूंगे. राजू चाचा को देखते हुए मुझे बहुत वो जिम्बाब्वे की सैंडी हिस्ट्री की याद आती है. क्या जबरदस्त ऑलराउंडर और खास करके मैन ऑफ द सीरीज का कभी कभी खिताब भी उनके नाम पर होता है. चाचू के स्पोर्ट्स का नाम है मेरे ख्याल से. नेती स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर है दोस्तों. बोलो तैयार. 1 रन चाहिए 3 बॉल में.
एक छक्का आया, स्ट्राइक रोटेशन हुई, कपिल तैयारी में थे। जैसे मछली नॉन स्ट्राइक एंड पर पानी में मछली जैसे फड़फड़ती है वैसे वो नॉन स्ट्राइक एंड पर फड़फड़ रहे थे और इसी के साथ मुकाबला किया फिनिश। अपनी पहली जीत हासिल करती हुई टीम 40+ मास्टर चिंचपाड़ा हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम मोह। और इस मैच का हीरो रहेगा कपिल परदेशी जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी